त्याने मला एकदम सरप्राईज दिलं. मी शिकायला घालतो मग मला एकदम बेस्ट वाटलं. आपले खूप दिवस नंतर आज भेटेल. नितीनने मी त्याला सांगाच की तू तुला संघर्ष प्रवास सांग, बिंदास सांग. का पण नको बोल 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 बोल. अरे इंग्लिश समजेल मला मी समजत नाही. अरे मग सांग बोलला का. मी लासगाव नाही राहा. लासगाव नाही, मी BSF आहे आता सध्या जम्मू बॉर्डरला. मी 2018 स्टाफ सिलेक्शन भरती झालो होतो. माझा संघर्ष असाच होता आपला. तर त्या टाइमला तर एवढा क्लास वगैरे काही गोष्टी होत्या, तू नॉर्मल होतं जे होतं ते. कशा आता तरी एवढं एकदम डिजिटलला माहीत होईल, मोबाईल होईल ते होईल तर मोबाईल बी राहिले आम्हाला साधं वाजत होतं एकदम. ते नातेवाईक म्हणा तर सगळा म्हणा वन क्लास माहीत, सगळा पैसा आला आहे पूर्ण नातेवाईक. सगळा चोपडा तालुका आला आहे, केडी वगैरे लावतोच. त्याची नोकरीने काही गरज नाही आहे. आपल्याकडे असं वातावरण, आपल्याकडे पूर्ण फोन वातावरण आहे. पोस्ट दुसरं काही दिसत नाही. आता तरी लोक भरती व्हायला लागणार. आता तो एकच चालेल फक्त आर्मीन भरती, दुसरं काहीच चालेल नाही. गावामध्ये रोडवर शाळामध्ये येवानं रोडवर पायानं तेच पुस्तकं बी माहीत नव्हता. आपण त्याचे साथ दिनी नांदराली व्हायला म्हणून क्लासले काहीच माहीत नव्हतं. विषय काय राहतं काय नाही, साधारण जीवन होतं पुरं. धीरे धीरे समजणं की बाहेर कसा संघर्ष आहे, लोक कसं आहेत, विषय त्या गोष्टी समजण्यात काय वाचणं पडत काय नाही, त्या गोष्टी पहिली सुरुवात जाईल. सुरुवात करी तर काही जे नाही, पुरं झिरो होतं डायरेक्ट टोटली. वडील वारी झालेत म्हणा, वडील वारी झालेत म्हणा, बहिणीचं लग्न होई झाले. राहू देऊ का मग ते राहू दे. नाही राहू द्या राहू द्या राहू द्या खाली फौजी तू तू काही बी करू शकतो. असं नाहीये की हुशार वगैरे काही नाही. आज बी मी सांगत एवढा काही हुशार ना आपलं आहे नाहीये, जे ते पुरं साधं वाधं जीवन आहे. पण गोष्ट अशी होती मनमा कंटिन्युटी होती की काहीतरी करणं आहे फक्त, दुसरं काही नाही. आता मी कधी अभ्यास जरा आता मी काही एवढं येत नाही आणि एवढं बी काही नाही की काही येणार नाही. आता मी बरं काही आहे, फक्त नेमकं असं वातावरण होतं मला आजूबाजूले गाव मामला लासगाव एवढा पोरं भरती नव्हतात त्या टाइमले. किंचित बोटवर मोजापूरचा पोरं भरती होतात. पण मी असं वातावरण मला सामनेर शाळामध्ये जाऊ तरी पुरं पोहोचणं वातावरण होतं. आणि त्यानंतर नांद्रा मग मित्र बनणार. नांद्रा असं केळा ह्या पुरंगी वगैरे या ज्या गोष्टी जाया या पुरं एकदम साध पुरं वातावरण पुरं तसं तयार आहे. तर त्या वातावरणामुळे कसा भरती जाऊ काही संबंध नाही. मित्र परिवार मारवून त्यांना फरक पडणार. तुषारसारखा लोक होतात. आपला आसन केळाला आपण ते CISF मा आपला किशोर पोलीस ते आहेत, त्या वातावरण होतो. आणि योग्य मार्गदर्शन देणं आपण तेच नाही. त्या टाइमला आमच्या टाइमला कोमल भरती जा, आता कोमल भरती जाया. आता कोमलने कंडिशन मध्ये कंडिशन सारखीच होती. कोमलने बी काही एवढं येत नाही, अनमल बी काही एवढं येत नाही. पण कोमल भरती होऊ शकत, आपण बी भरती होऊ शकतो असं होतं. पण देवणी कोणीतरी साथ दिली आणि जायले साथ दिनी त्यामुळे सगळं काही जाय. मन सांगायला उद्देश एकच होतं. स्ट्रगल काय राहतं पण लाईफ मा स्ट्रगल इथला भरपूर स्ट्रगल. शेतीमा जावानं शेतीमाई सगळं घरीच ना पया जावणं, पैस ना आड येवानं आडून जावणं ते करानं. काका सुद्धा आमना भाऊबंदी अशी होती. भाऊबंदी सांगा आणि आम्ही भाऊबंदी अशी सांगे अहो बोऱ्या काय भरती होई अहो तुम लोक वाटा वडील वाढ जायला आईनं वय म्हणत त्या टाइमला अशी 59-60 ना घरमा घरडी आई होती, एकदम वयस्कर आई होती. काहीच नाही. लोक असं सांगेल की अहो बोऱ्या काय भरती होई. आईना मन मग बरं आहे किंवा बोऱ्या काय भरती होई. पण आईला एक विश्वास होता मनवर की मन बोऱ्या वाईट नाही करणार ना. आई मत नाही वाईट नाही करणार. पुढे पुढे नेमन गाडी चालू आहे भरती हो. आता त्या लोक शांत होईल. तर एका गोष्ट ध्यान ठेवा, कंटिन्युटी ठेवा. अभ्यास नाही की कंटिन्युटी ठेवा. असं नाही की हा हुशार आहे आणि हा भरती जाईल आहे असं काहीच राहत नाही. तुम्ही एकसारखं लाई धरा. आपले करणं काय आहे त्यावर हाय ठेवा आणि रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला प्रयत्न करा. आपोआप भरती होईल.
आणि भरती व्हायला नंतर गैर काही सुटी द्या. फक्त गर्व नाही आला पाहिजे माणूसने, शांतता पाहिजे, गर्व नाही आला पाहिजे. गर्व नंतर उडायला लागतात, काही दारू उघडणार, कोणी काही करणार, पाट्या करणार, या गोष्टी वाईट आहेत. शांतता ठेवा. कारण की आपली एवढी बी मोठी काही नोकरी नाहीये की पुरं जग लीड असतो. आपण फक्त आपला उदरनिर्वाह करू शकतो. पण नोकरी आवडी बी आहे की आपला मायबापाच आपली आज उच्च दर्जा देऊ शकतात, गावामध्ये एक प्रतिष्ठा होईल आणि लोकांचा आहे दृष्टिकोन वेगळा होईल आपल्याकडे देखाना. अशा गोष्टी आहेत. मी काही एवढा हुशार विचार नाहीये, मी नॉर्मल माणूस आहे. चालू आहे गंमत, अशी गंमत आहे. पण मला असंच होतं की काही लोक चांगला भेटणार आयुष्य, आप्पासारखा लोक भेटणार, मित्र परिवार चांगला भेटणार, त्या गोष्टी जाया. एकच प्रसंग सांग, दोन सांग प्रसंग. एक नोकरी लागल्यापूर्वी एकदम वाईट आणि एक नोकरी लागल्यानंतर चांगला. नोकरी लागायला पहिले तर सांगा, मी तुम्हाला एक कंडिशन अशी होती, 60 रुपये भरतील लाल भेटे, 60 रुपये करणार तर 60 वापरलाय ना. आणि मला भरती ना कधी विचार करतो मी, पहिलीच भरती स्टाफ सिलेक्शन मारी ती म्हणे 2015 मा. तो फायनल मिळत एवढी होतो, 49 मार्क होतात मला, फायनल 55 लागणार. पहिलं 49 लागेल, मग माहितच नव्हतं काय वाच नाही, काय नाही वाच नाही. त्यामुळे आटाकाटावर बसून हुशार होतो मी वर्गमा, फक्त एवढं माहित नव्हतं भरती माझा असं करणं ना. माणसं त्या टाइमला वेळ काय करतात, आपण त्या लागणार, ओढ लागणी, तुषार त्या लागणार, ओढ लागणी, आपली बी लागत असतो. गावमा वातावरण नव्हतं म्हणा एवढं भरती व्हावं असं, पण झायला सुरुवात. जेव्हा मी 2-3 आर्मी भरत्या फेल जाऊ, अभ्यास होई झाला जा, पण आर्मी ग्राउंडच नाही गेली म्हणतं फिजिकल करता असल्यामुळे. ते जाय पोलीस भरती तर त्या टाइमला पडेल नाही, पडे तर बहुत मुश्किल 3000 2000 अशा जागा पडेल. मग उनी स्टाफनी भरती उनी स्टाफनी भरती पडता ऍड पडली नाही. आता कसं दरवर्षीतले ऍड पडत, त्या टाइमला 3 वर्ष ऍड पडली, ऍड पडली. त्यानंतर अशा गोष्टी घडण्यात की स्वतःला उचलाय घ्या की आता भरती पडी की ना, आता आपलं काम होईल 100%, आपली दारिद्र्य आपली जाईल. असं मन स्वतःला जो अभ्यास करत ना त्याला मन माझ्या अंदरून नाही जात की आपली भरती जात, या भरती मग आपलं काम फिक्स आहे. मी एकदा सीआयचे फायर नवी पेपर दिला, त्या टाइमला 58 जागा द्या ऑल इंडियाने 58 जागा. तर मला असं वाटायला लागेल की मन काम होईल जाईल. पण मग ते आपली तो ओव्हर इगो घालावा ना की मन काम होईल जाईल असं. त्यांना मी काही काम झालं नाही तर थोडासा साठी राहिलो होतो. पण एक अंतरून जेव्हा मी पेपर बाहेर दिस म्हणून ना, अभ्यासा सारा अभ्यासाची गोष्ट का जेव्हा मी पेपर बाहेर दिस म्हणून ना, तर मन बबराच्या पोर होता. आता एक मित्र आहे म्हणा आर्मी माहितो, लेह लद्दाख माहिती सध्या. तर त्या जीवाला चेहरा नाराज होता, पण मन चेहरा काढते की असं म्हणतो की अवघड भरती जाईल, असा एक हैराचा अभ्यास करतो. तरी मी फेल होईल. मग थोडं आखो जास्त घेतो म्हणता की महा युगो मा चालली करून 18 भरतीनं फॉर्म या त्या गोष्टी होई आपली युगो मा चालली करून मी फेल होईल. मग ह्या भरतीवर बोक होती ना. तर मोठा मना काय अभ्यास एवढा नव्हता. आपण गणित आहे शून्यपै निर्माण करेल म्हणे, गणित शून्यपै निर्माण करत पहिलाच आपले म्हणे गणित कशी काय 25 मार्क गणित होता आमनं, तेव्हा म्हणे पुरी बीनी लाईन उभी मार दिली 7 मार्कावून जात म्हणे. आता रियालिटी सांगा, रियालिटी सांगलो 2015 मध्ये उभा चुकतो आला होतो, डायरेक्ट उभी लाईन मार दिली, काय संबंध नाही. तर जेव्हा दुसऱ्यांदा पेपर दिला ना, 25 पैकी मग 23 मार्क होता. त्याचा क्लास मुळीच व्हायला होतं. त्या टाइमला मोठा द्यावी मोठा पोलीस भरती तयारी करायला लागेल. आर्मी कलर बँड मुळे फेल होती. आता त्या टाइमला पोरं एकदम चांगला होता, अनुभव बॅकग्राऊंड एकदम भारी होतं. बिचारांनी काही मदत करी आणि गाड्या थांबायचं रात्री 10-11 वाजता मला घर सोडासाठी, कधी लेट होईल होतं. रास्ता टाइमला लोक गाड्या नाही थांबायचं, एकटा पोरे अशी गमत आहे ना, चोर ताराचा दाखल. तर पेपरच्या टाइमला पेपर तर पास होईल तुम्ही, पेपर पास जाऊ असा तसा पेपर पास जाऊ. आपला आजूबाजून खेळा मग ते फक्त एकच मुलगा पुढे होता, विशाल राजेंद्र म्हणीस ना, सामन्याचा मुलगा आहे, नेव्ही माहिती सध्या. तो मुलगा पास होता, त्याला 75 मार्क होता, मग 74 मार्क होता. नॉर्मल आहे मग तो मला पुढे नाही गेला, असं मी त्यानं ओव्हर आलो पुढे होतो. तर तो मुलगा 10वी ना टॉपर मुलगा होता आणि मी 10वी मला डायरेक्ट लो क्लास, एक नंबर बाई. मला आज होतं फक्त 0 पाय सुरुवात करेल होती आणि कंटिन्युटी लाईट होती. रोजला जास्त बी नाही करू, रोजला 2-2.5 घंटा अभ्यास करून मी त्या टाइमले. पण त्या 2-2.5 घंटा ते गैर काही जावं जो फिजिकलला टाइम होना आता अडथळा होणार. दादा मजा आहे ना, आता अडथळा होणार. पेपर तर म्हणा पुढच्या होतं, पेपर नाही जाऊ अहो पिवळा शर्ट बाय मागे त्या भाऊले असं मजा मी त्या मागे सुटणूक असं पळाले रनिंग करी म्हणून आणि पळा सुटून
असं नॉर्मल तरी खड्डं होतं अंधारा संबंध नाही मला गुडका म्हणलं लचक होती ते लचक मला 1.5 महिना लावून स्वतः मी डायरेक्ट नांद्रानं विकी CRPF वाला त्याला विचारलं या तो पुरी गोष्ट सांगितली तर त्या भाऊला फोन लावून मित्राला त्या भाऊ कायम फोन लावत राहू मी त्यांची बोलत राहू मन कसं होईल पैसा इतला बी नव्हता घरमा की मी दवाखाना माझा आईने यांच्या पैसा लाया 2000 रुपया तुम्ही लाटा गाडी घेऊ तपासा डॉक्टर म्हणे पुरा क्लिअर आहे म्हणे काहीच प्रॉब्लेम नाही मग प्रॉब्लेम कोण येणार ना काढी दिमाग ना त्यानं म्हणे तो पाय दुखणार पांढरूना बरोबर मित्र परिवार चांगला होता बिचारा रोज गाडीवर आले गाडीवर जात चालले जाऊन मी गाडीला हात दिसत 9-10 वाजता रोज सोडाले पाय सोडायला जाऊन मी तरी पांढरूना पाय सुधरणानी तुम्ही लाटा गोळ्या दिलं 10 दिवस न्या 8 दिवस गोळ्या लिहिलं 2 दिवस गोळ्या राव दिला गुळी लिहू ना तेवढाच फरक पडे अर्धा तास 15 मिनिटं असाच फरक पडे नांद्रा लोकल मग बसून नाशिकले ग्राउंड होतं म्हणा नोट प्रेसले ग्राउंड होतं म्हणा आपला कडे CI समजा कॅम्प आहे कडे ग्राउंड होतं म्हणा 5 किलोमीटर तो कोणी मारले पण मला टाइम असा करा काहीच समजे नाही समोर बसून गाडी मा म्हणता आज 2 दिवस त्या गोळ्या उरेलेत 1 दिवस गोळी लिहिली उराय गेलो जात म्हणजे त्यांसाठी पाय दुखी बटकीन टाइम आहे ज्या दिन पहिला आहे त्या दिवस त्या दिन लिहिली त्या दिवस रात्री गाडी मग बसून तरी बी पाचोरान पुढे गाडन गुडन एक जण मग पाणी बाटली लिहावं सुद्धा पैसा आणि जेमतेम पैसा देल करला आपण आणि आई होती आई आता मी काही लोकनागर बी जाऊ नये शेतीनं आपलं कामं करू लोकनागर असं कपाशी जाऊ जास्त काही आहे नव्हतं म्हणा पण आपलं लाईव्ह एक जण पाणी मागते माणूस पाणी पिते नाही आजचा जमाना माझी गोष्ट जाईल तशाच कच्च्या गोळ्या खायच्या त्या गोळ्यांना साईड इफेक्ट असा जाया नाशिक कशातले उतरणं पाणी लिहिणं दुसरा दिवस साईड इफेक्ट जाया त्या गोळ्यांना पोट मा काही नाही कच्च्या गोळ्या नेलं गाव जत्रा होती जीवन बी करणी जत्रा जे घेऊन होतं तसं सांगू ग्राउंड मा उतरण पहिले म्हणतो आज एक टक पडेल तो बी लिहिली ते लिहिणं तर पयानी म्हणतं पोरं जेव्हा पोरं सोडात ना फक्त देवनं नावलेच चालू की देव बाप्पा मला एवढा हजार पास कर दे मन भविष्य करी जाईल मला ज्या असं हसणार आहे ते लोकच राहिली जाईल आता नॉर्मल जेवण मग तेच राहत आपली खाल्ला लेवल तर खाल्ला लेवलला विचार करतो वर लेवलपासून वर लेवलला विचार करतो की मला हसणारच नाही तिथे पयाला लागलो पैसा 2 मीटर पहिलं तर पाय दुखायला लागले वापस मग काय गमी भाऊ लोक रोडवर पैदांनी खाली साईड पट्टीले आपला घास होती ना गवत ओरखू मी लोक रोडवर पैद मी गवत ओरखू पय 2 राऊंड मत की 1100 मीटरला राऊंड 2 राऊंड घेऊ मग आखो मारा जेमतेम राऊंड मारा शेवटला 1100 लाची गंमत जाऊ शिक्का लेवल भाऊ तडे एकदम तर पडेल ना माहिती टाईम वाचाडासाठी शिक्का लेवल भाऊ तडेच पडेल हो झालं खाली उठतो तर जेमतेम पहिलं वापस रनिंगनी भयान आयुष्य म्हणून सर्वात फिजिकल आज बी डाऊन आहे बरं पहिले पाहिजे ना आजची बी डाऊन जेवण फिजिकल एवढं पाहिजे नाही पहिलं शेवटला 400 मीटर बाकी तर पुरी हिंमत आली जाऊन काहीच नाही ना पाय बी उठेत नाही पाय तर दुखेत पाय बी उठे नाही फक्त त्या लोकांचा चेहरा समोर आहे आणि मायना चेहरा समोर आहे याचे हाय पहिले हाय डायरेक्ट रिअल गोष्ट आहे बरं हाय खोटी गोष्ट नाही आहे आई मी मन आईला बी सांगितले आईनं म्हणून एकदम बॉन्डिंग असं आहे त्या गोष्टीमुळे तर आई पण रडी सांगू मी तर शेवटला 400 मीटरले फक्त त्याचा चेहरा यादी आणि लंगडावत पळत चालू शेवटून 2 नंबर पुशेले जातात पहिले बी नाही पुशेल बरं शेवटून 2 नंबर पुशेले जसा घुसू ना डायरेक्ट त्याच्या उलट्या करायला लागू डायरेक्ट जे गोया होत्या ना साईड इफेक्ट व्हायला पुरा उलट्या करायला लागू तर तो बाजूवाला म्हणजे म्हणते तो एक जण होता म्हण आज फौजी झालो तो म्हणे की तू काही खायले का म्हणे सकाळी मग मी काहीच खायले पण त्याला काय सांगू गोळ्या खायले फिजिकली काय होत फिजिकली थोडं चेकिंग होत की गोळ्या काय आहे तू पास होईल असं जेवणी कृपा कर लोटता गाडी पास होईल आली नाही तर काही एवढा आहे नव्हतं म्हणा एवढा भयान संघर्ष होता पण पेपर एकदम टॉपून होता आपला 0 पाहिजे सुरुवात होती तर 75 मार्कांना 100 ना पेपर येतो आणणार आहे 75 मार्कांना पेपर लाईन होतो तर पेपर एकदम टॉप नव्हता आपला काय विचार मला विद्यार्थी तो नेहमी आणि मला एक बरोबर आहे आई मला विषय आहे म्हणजे खरं सांगतो नितीन एकदम जेवढा पण विद्यार्थी आपल्या इथून भरती होईल तो घरला चांगले असणार त्याला त्याला संघर्ष केलेला नाहीये जो एकदम गरीब असणार त्याला संघर्ष केलेला नाहीये काय विषय राज
संघर्ष दोन प्रकारचा, एक समाज सोबत आणि एक स्वतः सोबत. समाज सोबत संघर्ष दिसत, पण स्वतः सोबत संघर्ष दिसत नाही. जे की नितीन पासून एक गोष्ट नोटीस करा, मार्क पाडा 100 पैकी आउट ऑफ 70 75 ना आसपास, पण त्याला फिजिकल प्रॉब्लेम मुळे त्याला तो कोणी सांगू नाही शके जे की सगळ्यांना जाणगा म्हणजे त्यांना पळत नाही असा फारच बोलला पण असतो. पण काय विचारात तो सोबत संघर्ष करेल माणूस जे की झालं जग सोबत संघर्ष गोद्या ओळखलं काही लेनदेन राहत नाही. तुम्ही काही बी करा, तुम्ही युपीएससी करा, काही करा, नापास जायचं लोक पेढा देतात, नाही तर पास जायचं पेढा देतात, नापास जायची बोलायला होतात लोक, दोन गोष्टी. त्यामुळे जर तुम्हाला ज्यावेळेस तुमले मन एकच प्रश्न सांगणार, जर तुम्ही समोर तुम्हाला दुश्मन जर तुम्ही जिरावणे येशील तर त्यापेक्षा जास्त प्रगती करते करा, तो आपोआप मध्ये जाईल. नाही पण लक्षात ठेवा, प्रगती ही दोन प्रकारची, एक भौतिक आणि एक आर्थिक. आर्थिक प्रगती मोडली जात पण भौतिक प्रगती मोडली जात नाही. चला असो, नितीनने एकदम बेस्ट तुमले चेअरअप कर, तेच नाही करत, तेच करा मन चेअरअप करा फरक सांगा तुमले, ते चेअरअप करून तुमला प्रोत्साहित कर. त्या बाबतीत आभार नितीनना. आणि जे आपला अर्धे कर्तव्य पंचकृषी मत आपल्या क्लासचे विद्यार्थी असो नसो त्याने अग्निपंख प्लॅटफॉर्म आपण उभा कर दिले. मला म्हणणं एवढं जे बाबा अहो संघर्ष फक्त 2 किंवा 3 वर्ष ना यांना तुम्ही मेहनत करली ना आयुष्यभर आरामशीर जिंदगी. पण बाकी या 2-3 वर्ष नाही घ्या मग काहीच भेटला फक्त 2-3 वर्ष लाई धरा, पुरं मन लाईन धरा, बॅकग्राऊंड असं तयार करा आपला आजूबाजूनं मित्रपरिवार, बास तुम्ही आपोआप देखील येतात. बाकी काहीच एवढं काय कठीण मिनी भरती होणं, फक्त बॅकग्राऊंड तयार करा, मित्रपरिवार कसं तयार करा, चांगला लोकांची संगत घ्या, आपोआप नाही जातात तुम्ही. चला आपण आता नितीन मस्त पैकी आपला पद्धतीनुसार सत्कार करू. ये निघा तर चले जो रे फोटो काढा ॲडव्हान्स ले जरा मग ॲडव्हान्स पैदाच करा असू दे ना, वायने म्हणून लिहिलेलं आहे का, राहू दे ना. बोला महादेव महाराज की जय. रनिंग कर चांगला पोहोचू होय तू गोय मार गेले बा 2-4 दिवस ठेवकर. आहे का आता उद्या ना प्रमुख पाहुणा सांगले तू याला शाट आहे काय तो असा व्यक्ती होता तुम्हाला काल माहित पडेल कसा होता. अभ्यास करत आहे ना, अभ्यास करत दिसे नाही डायरेक्ट मार्क माहित पण मार्काचा आहे की त्याला जे काही खरं वाटेल तुम्हाला सांगितलं काल आपला क्लास एकदम टायर्ड विद्यार्थी होता त्या टाइम ना सर वाटेगिरी भरती करा ना. ती टाइमची बॅच अशी होती, त्या टाइमची बॅच ती त्या टाइमला बॅचला सोशल मीडियाला आवड नव्हता. खरंच सांगा, तुषार जाय, नितीन जाय, कोमल जाय असं विद्यार्थी होतात. कोमल अक्षरशः आता सॅम्पल आहे सायकल तर पाय पुरेल येत पण डायरेक्ट पकडूच नव्हत एवढं आहे. एक पाण्यात मला की दुसरा वर आहे पण चिंतने सोडी. अजून पण सांगस मी तू एकच सांगे आप्पा व सुद्धा फौजीच ना सीआरपीएफ माय हाईड बसेनी जय बजरंग बळदी सांगायचं तर काय विचारास नेहमी म्हणस जो प्रत्येक बिघडले भेटतेच फक्त भिकारी बस जो बिघड लाईन मास ना देव तर प्रत्येक 100% नोकरी देस. तर उद्या तुषार आपले भेट द्यावं येईनच. आज तीच वेळ असणार. इथून पुढे आता आपला गाव ना बोला जाण बोलतच नाव काय आता रेडिओ जाते नितीन दशरथ सूर्यवंशी 26 वर्ष आत्महत्या सर्व्हिस करी होणार जस्ट काल रिटायर झाले. ते सभेचा कार्यक्रम असं ठेवले आपला गावला जेवढा माजी सैनिक आहे आपला नानासाहेब त्या मेजर होता कारण माणूस काका 90
ज्ञानेश्वर बाबा ढोले बापूजी जे आपला माझे सैनिक आहेत तेच हसते मी त्यांना सत्कार देईन. लवकरच आपल्या क्लासला भेटले नसत्या. उद्या भेटून आपला क्लास आणि तुषार दादाला भेटून दोघांना जय कांदेश. पहिले मुली जाते ना मुलं दाबा रे. आप्पा